एक सविस्तर बातमी पाहतोय। मुंबईत 2 दिवसांपूर्वीच भाजपचे दक्षिणेतले नेते अण्णामलाई यांनी मुंबई हे महाराष्ट्राची नाही तर एक आंतरराष्ट्रीय शहर आहे असं वक्तव्य केलं आणि त्यावरून आता राज ठाकरेंनी त्यांचा चांगलाच समाचार घेतलाय। मुंबईत कोणीतरी रसमलाई आला होता, तुला काय करायचं अशा शब्दांत त्यांनी अण्णामलाईंवरती सडकून टीका केली आहे। तर अण्णामलाई आला आणि भाजपच्या मनातलं बोलून गेला असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। त्याचबरोबर मुंबईला तोडण्याचा उद्योग सुरू झालाय, त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातील लोक सुद्धा मुंबईत येत आहेत असंही ते म्हणाले। जी लोक येत आहेत ती लोक तुमच्यावरती उड्या मारतायत, वाटेल ते बोलतायत तुम्हाला। मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला घरं नाकारली जात आहेत। काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडूमधून रसमलाई आली होती, तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय याचा। यांच्यासाठीच माननीय बाळासाहेब बोलले होते, हटाव लुंगी आणि बजाव पुंगी। अनेक दाक्षिणात्य इथे राहत आहेत, अनेक जैन मारवाडी इथे राहत आहेत, आनंदाने राहत आहेत, पण कसं भडकवलं जाते बघा तुम्हाला कबुतरांच्या नावाने। आणि तो अण्णामलाई आला, त्याला मला खास धन्यवाद द्यायचे। का धन्यवाद? कारण तो नकळत बोलून गेला, भाजपच्या मनातलं जे काळं आहे तो ते बोलून गेलेलं आहे। असंच ज्या वेळेला लोकसभेच्या सुमारास त्यांनी जो नारा दिला होता, आप की बार 400 पार, मी म्हटलं होतं आप की बार तडीपार, आणि त्यांच्याच खासदारांनी बिंग फोडलं होतं की 400 पार का? कारण आम्हाला संविधान बदलायचं आहे। काल परवा अण्णामलाई येऊन गेले, काय बोलले? त्यांची भूमिका अशी आहे की मुंबई ही महाराष्ट्राची नाही आहे, म्हणजे मुंबईला तोडण्याचा उद्योग पुन्हा सुरू झालेला दिसतोय। आणि म्हणून यावेळची निवडणूक तुम्हा आम्हा सर्वांसाठी फार महत्त्वाची आहे। माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आज पुन्हा जर मुंबई तोडण्याचा प्रयत्न बाहेरच्या एवढे वेगवेगळ्या राज्यातली लोक संजय राऊत साहेब महाराष्ट्रात मुंबईत यायला लागली आहेत, प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री इथं आलेला असेल कदाचित।